वृत्तपत्र उद्योग वाचवा, पत्रकार वाचवा. व्हॉइस ऑफ मीडियाचे ठाण्यात जोरदार धरणा आंदोलन. राज्यातील वृत्तपत्र उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला असून काल दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी व्हॉइस ऑफ मीडिया ने ठाण्यात जोरदार धरणा आंदोलन केले होते. वृत्तपत्रांना किमान 150% दरवाढ देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 2019 पासून कागद, प्रिंटिंग, वीज आणि मनुष्यबळ खर्चात मोठी वाढ झाली असतानाही शासनाच्या जाहिरात दरात वाढ न झाल्याने लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आल्याची खंत करण्यात आली. आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्याची मागणीही करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा व्हॉइस ऑफ मीडिया चे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुरेश जगताप यांनी दिला आहे. या आंदोलनात व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य संघटक अरुण ठोंबरे, ठाणे जिल्हा सुप्रियो गौतम वाघ यांच्यासह विशाल कुरकुटे, संजय साळवे, प्रशांत लोणे, त्रिशूल उमाळे, पुष्पा चौधरी, रुपाली जाधव, वैष्णवी खेडकर आदी पत्रकार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री साम्राज्य न्यूजसाठी सुरेश जगताप, ठाणे. मी सुरेश जगताप, ठाणा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ मीडियाचे आमचे सुप्रीमो गौतमजी वाघ, सर्व महिला आणि पुरुष पत्रकार. व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून संबंध देशभरामध्ये आम्ही या प्रकारे धरणा आंदोलन करत आहोत. पत्रकारांच्या मागण्या आहेत की राज्यातील सर्व वृत्तपत्रांना 15% दरवाढ देणे, तसेच जाहिरात व प्रशासकीय धोरणाबाबत विविध मागण्यांना मान्यता देणे, या संदर्भात आम्ही यापूर्वी निवेदन दिलेलं आहे. मात्र सरकार पत्रकारांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये उदासीनता दिसते. त्याच्यामुळे आम्ही हा धरणा आंदोलन करत आहोत. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि तो जर निराधार असेल तर मात्र लोकशाहीचं काही खरं येणाऱ्या काळामध्ये दिसणार नाही. त्याच्यामुळे आमची रास मागणी आहे, म्हणून आम्ही या प्रकारचं आंदोलन करत आहोत. व्हॉइस ऑफ मीडियाचे वेळोवेळी आंदोलने, निवेदने आम्ही सरकारच्या माध्यमातून आम्ही दिलेले आहेत. मात्र अजूनपर्यंत त्याचा ठोस पावलं उचलले गेलेली नाहीयेत. जर सरकार अशाच प्रकारचं जर ते उदासीनता दाखवत असेल तर आम्हाला उग्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल. काय सरकार वाट बघते की ह्याच पत्रकारांच्या माध्यमातून उग्र आंदोलन व्हावं? त्यामुळे मी सरकारला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की आमच्या मागण्या लवकरात लवकर मागणी करावं, हीच सरकारकडून अपेक्षा आहे. धन्यवाद.